परिस्थितीप्रमाणे बदलणाऱ्या मित्रमैत्रिणींपेक्षा परिस्थिती बदलवणारे मित्रमैत्रिणी सांभाळा. आयुष्यात कधीच कशाचीच कमी पडणार नाही आणि अपयश कधीच येणार नाही. सुप्रभात मैत्रिणींनो. आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत या ब्लाऊजचा कटिंगचा व्हिडिओ शेअर केला. 4 टक्स अस्तरचं ब्लाऊज आहे हे. याचा कटिंगचा व्हिडिओ जर तुम्ही मिस केला असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तो व्हिडिओ तुम्ही तिथून पाहू शकता. या ठिकाणी मी मागच्या भागाचं स्टिचिंग करते आहे. मी अस्तरचं मार्किंग करून घेतलं आणि अस्तरचा कपडा मेन कपड्यावरती ठेवून स्टिच करून घेतला आहे आणि उलटपुलट पद्धतीने मी हा नेक पॅटर्न बनवला आहे. या ठिकाणी मी गोट नाही करत आहे, डायरेक्ट अस्तरचंच उलटपुलट कपडा करून गळ्याची फिनिशिंग करते आहे. या ब्लाऊजवरती पहिलेच एम्ब्रॉयडरी बीड वर्क केलेलं आहे, बीड्सचं वर्क केलेलं आहे मण्यांचं. शिवायला थोडा हा अशा प्रकारचा ब्लाऊज थोडा त्रास जातो, कारण की सुईमध्ये येऊन सुई तुटण्याची शक्यता असते. त्यामुळे प्रत्येक वेळेला बघून व्यवस्थित शिलाई मारावी लागते. मागचा भाग पूर्ण झालेला आहे स्टिच करून. आता या ठिकाणी मी बाही स्टिच करायला घेतली आहे. बाहीमध्ये पण बीड वर्क आहे. सांभाळूनच मला शिलाई मारावं लागत आहे. जिथे कुठे मणी बटन्स किंवा स्टोनमध्ये येतात ते पहिलेच काढून घ्यावे लागतात आणि मग पूर्ण फिनिशिंगने स्टिच करावं लागतं, अस्तर जोडावं लागतं. फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट असं मी मार्किंग करून घेतलेलं आहे. जिथे फुली मारली आहे तो पुढचा भाग आहे. दोन्ही लेफ्ट आणि राईटच्या दोन्ही बाह्या तयार झालेल्या आहेत. आता फ्रंट अप्पर पार्टचं 4 टक्सचं मार्किंग केलेलं आहे. अस्तर त्याला मी जोडून घेत आहे. अस्तर जोडताना हा कपडा थोडा सुळसुळ आहे, त्यामुळे प्रत्येक वेळेला सफाईदारपणे तो अस्तर आणि मेन कपडा प्लेन करूनच स्टिच करावं लागतं. एक्स्ट्राचा कपडा ट्रिम करून घेतला आहे. इथे मी एकाच बाजूवरती मार्किंग केलेलं आहे. ते मार्किंग आता मी डार्क करून घेईल आणि तेच दुसऱ्या भागावरती छापून घेईल अशा पद्धतीने. त्याला पुन्हा एकदा डार्क करून घेऊ चॉकनी. दोन्ही भागाचं अस्तर मी आधीच जोडून घेतलेलं आहे. आता फक्त टक्सवरती टिपा मारायच्या आहेत. प्रत्येक टक्सला मी डबल स्टिच घेत आहे, जेणेकरून ते उसवली नाही पाहिजे. अशा पद्धतीने एक भाग तयार करून घेतला टक्स टाकून. 4 टक्सचं ब्लाऊजचं कटिंग तुम्ही माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये पाहू शकता. दुसरा भागही त्याच पद्धतीने जोडून घेतला. आता या ठिकाणी मी योकपट्टीचं अस्तर जोडून घेत आहे. इथे पण मी अस्तर उलटपुलट करूनच घेणार आहे. एक योकपट्टी तयार झाली आहे. एक्स्ट्राचा कपडा ट्रिम करून घेत आहे दोन्ही योकपट्टीचा. आतापर्यंतचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक नक्की करा. माझे रिजू क्रिएटिव्ह वर्ल्ड या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेअर पण करा. दोन्ही भागांची योकपट्टी आता जोडली आहे. हे दोन्ही भाग समोरचे तयार आहेत. त्याला आता हुकाय पट्टी मी जोडणार आहे. अस्तरचंच कापड या ठिकाणी वापरलं आहे, कारण मेन कापड खूपच सुळसुळ आहे. अस्तरच्या कापडाने थोडा टिकाऊपणा पण येतो ब्लाऊजला, जेव्हा आपण तिथे हुकपट्टी आणि आईपट्टी जोडतो तेव्हा. दोन्ही भाग हे समोरचे तयार आहे. गळ्याची पायपिंगही करून घेतली आहे मी. आता मागचा भाग याच्यावर ठेवून मागच्या भागाची स्टिचिंग करून घेतो. त्याला पुढच्या भागाला मागचा भाग अटॅच करून घेतला. समोरच्या भागाला ज्या मी तुम्हाला म्हटलं की फुली मारली आहे तो भाग समोर येईल आणि मी एका बाजूनी नाही जोडत. बाही अर्धी बाही समोरची मग मागची अशा पद्धतीने जोडून घेते, म्हणजे मग बाही कमी जास्त होण्याचा प्रश्नच येत नाही.
एका बाजूची बाही या पद्धतीने जोडली आहे. दुसऱ्या भागाची जोडते आहे, त्या ठिकाणी पण मोती, बीड्स, स्टोन डिझाईनचे येत आहे ते काढून घेतले. एक्स्ट्राचा कपडा कापून घेतला. इथे आता फिटिंगच्या टिपा येणार आहेत, तिथेही बाहीला खूप सारे मनी अटॅच आहे, तेही मी काढून घेत आहे एक एक करून. अशा ब्लाउजांमध्ये थोडा वेळ जास्त जातो आपला. मापाचं ब्लाऊजचं मेजरमेंट घेतलं आहे आणि त्याप्रमाणे आता फिटिंगच्या टिपा मी टाकते आहे. फिटिंगच्या टिपा टाकतानाही ते बीड स्टोनकडे लक्ष द्यावं लागतं, नाही तर सुई तुटण्याची चान्सेस असतात. आता पूर्ण व्यवस्थित माप टाकून मार्किंग करून सर्व करून शिलाई मारली आहे. इथे हुकाय तयार होऊन ब्लाऊज तयार आहे. व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा. त्याच कस्टमरचं हे दुसरं ब्लाऊज आहे, तेही मी याच पद्धतीने 4 टक्सचं शिवलेलं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद. बाय.